दरवर्षी सुमारे याच दिवसात म्हणजे आषाढ, श्रावण, भाद्रपद पुण्याला आमच्या घरच्या अंगणात, बागेत अनेक तुळशी रोपटे आपोआपच उगवतात. नुसती मातीत किंवा कुंड्यांमध्येच नाही तर अगदी फरशीच्या भेगातून, कानाकोपऱ्यातूनही डोकी वर काढतात. आम्ही काही कधी मंजुळही कुस्करलेलं नसतं. पण ही किमया निसर्गाची, फुलपाखरांची, मधमाशांची, पॉलिनेशनची. मग ही रोपं करायची काय? तुळस आपल्या अंगणात रुजणं म्हणजे शुभतेचं लक्षण मानलं जातं. मग ही शुभता आपण इतरांनाही का नाही द्यावी असा विचार माझ्या मनात काही वर्षाआधी आला. आणि तेव्हापासून मग ही छोटी छोटी रोपं मी माझ्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना चातुर्मासामध्ये भेट म्हणून देऊ लागलो. ते सुद्धा खुश. अनायासे या वर्षीची माझी भारत भेट श्रावणातच घडली. त्यामुळे मला पुन्हा एकदा ही रोपं वाटण्याचं सौभाग्य यावर्षी लाभलं. परंतु श्रावणाच्या उत्तरार्धातच मला अमेरिकेला परत यावं लागलं. त्यामुळे माझं कार्य अर्धवट राहिलं. तेव्हा मी कालच आईला फोनवरती सांगत होतो, की जी आता छोटी छोटी रोपटी अजून उगून आली असतील तुळशीची, तर ती एखाद्या डिस्पोजेबल छोट्याशा ग्लासमध्ये किंवा कुंडीमध्ये घालून ज्यांना गरज असेल त्यांना तू दे. कारण तुळशीचं फक्त धार्मिक महत्त्वच नाही आहे, तर ती अत्यंत गुणकारी वनस्पती आहे आणि तिचे खूप फायदे आहेत. आपल्या घरी पुण्याला तुळशीचे इतके भरघोस आलेले पीक फुकटात वाट सांगताना मी तिला इकडे अमेरिकेत कशी गोकुळ अष्टमीला चक्क $15 अर्थात ₹1200 देऊन एक छोटं तुळशीचं रोप विकत घेतलं हे सांगितलं आणि दोघेही कपाळाला हात मारत हसलो. कलियुग कलियुग म्हणतात ते हेच. पण तुळशीला परदेशात तरी किंमत मिळाली यात समाधान वाटलं. तर मिर्झा गालिबचा एक शेर आठवतोय जो इथे गुडार्थाने नव्हे तरी लिटरली सार्थ झालेला आहे. अर्ज किया है, उग रहा है दरो दीवार से सब्जा गालिब, उग रहा है दरो दीवार से सब्जा गालिब, हम बयावान में है और घर में बहार आई है. यावर्षी मी माझा हा श्रावणी तुळशी वाटपाचा उपक्रम जो आहे तो थोडा अपग्रेड केला. काय झालं की मी आता वर्ष दीड वर्ष पुण्यात नसल्याने आमच्या अंगणातलं जे शेवग्याचं झाड आहे ते जरा आडवं तिडवं वाढलं. आणि काही शेवगा फारच दुर्गम झाल्या ज्या घरातल्यांना काढता आल्या नाही. तेव्हा त्या जागेवरच वाळल्या आणि या झाडावरच वाळलेल्या शेवग्याच्या शेंगांमधनं बियाणं तयार होतं, जे की फार युजफुल आहे रोपं तयार करण्यासाठी. तेव्हा मला छान बियाणं तयार करता आलं याचं भरपूर. तेव्हा मी ते तुळशीच्या रोपांसोबत या शेवग्याचं बियाणं कॉम्प्लिमेंट केलं आणि ते सर्वांना वाटलं. आमचं हे शेवग्याचं झाड फारच प्रसिद्ध आहे. अगदी ऑर्गॅनिकली आम्ही त्याला ग्रो केलेलं आहे आणि त्याचा शेवगा हा फारच चवदार आहे. त्यामुळे तो सर्वांनाच हवासा असतो. तर हे बियाणं त्यांना मिळाल्याबद्दल सर्वांनाच खूप आनंद झाला. शेवग्याच्या शेंगा आमच्या घरातल्या सर्वांनाच खूप आवडतात. कुणाला नाही आवडत म्हणा. आपल्याकडे तर महाराष्ट्रात शेवग्याचं वरण अगदीच प्रसिद्ध आहे. आणि बरेच दिवस आम्हाला शेवग्याचं झाड लावण्याची फार हौस होती. परंतु ते कुठं लावावं हे जागाच आमची निश्चित होत नव्हती. म्हणून सारखा तो प्लॅन पुढे जात होता. परंतु अचानक आमच्या परसात आपसुकच एक नन्हमुनं शेवग्याचं रोप प्रसाद रूपी आलं. प्रसाद यासाठी म्हणीन कारण बरेच वर्ष लावू म्हणत होतो. पण मग ते उंच गेल्यावर कशा शेवगा काढणार म्हणून जागा ठरवत आज उद्या करत होतो. पण हे आपली अगदी मोक्याची जागा हेरून न लावताच रुजलं. हे मला ते वाढल्यावर समजलं जेव्हा घराच्या कुंपणाच्या कडेने आणि बरोबर टेरेसच्या उंचीला पोहोचलं, जेणेकरून गच्चीतूनही सहज शेंगा काढता याव्या. अगदी पौष्टिक आणि ऑर्गॅनिक शेवगा आणि मधाळ गर जसा बाजारात कधीच मिळणार नाही. आता गेली 4-5 वर्ष आमच्या पाहुण्यांना आवर्जून याचा वानोळा असतोच. कारण मुबलक प्रमाणात या झाडाने आम्हाला शेवगा दिल्या. खाऊन कंटाळतो पण देऊन कंटाळत नाही. शिवाय अतिशय पुण्यवंत असं हे माझं झाड आहे. कोविडच्या लॉकडाऊनमध्ये जेव्हा भाज्यांचा तुटवडा झाला, मी अक्षरशः रोज 60 ते 80 शेंगा याच्या हार्वेस्ट करत होतो आणि शेजारी, पाहुणे, मित्र असे सर्व ठिकाणी त्या पोहोचवत होतो. जेव्हा सर्व तऱ्हेतऱ्हेचे विक्षिप्त काढे पिऊन लोक इम्युनिटी वाढवत होते, आम्हाला मात्र योग्य पोषण दिले या शेवग्याच्या शेंगाच्या सूपने. फार गुणकारी आहेत शेवगा शेंगा, पण त्याचा पाला, फुले सुद्धा तितक्याच चवदार आणि औषधी गुणांनी उपयुक्त. आपल्या बागेतच असल्यामुळे मी शेवग्याच्या अनेक रेसिपीज ट्राय केल्या, डिस्कवर केल्या. अगदी कधी नव्हतो करत आम्ही, पण त्याच्या पानांची, फुलांची सुद्धा भाजी आता आम्ही आवडीने खातो. शेवग्याचीही कल्पवृक्षांच्या यादीत गणना असायला हरकत नसावी. आणि तुम्हाला माहिती आहे का, शेवग्याच्या पाल्याची भाजी ही श्रीकृष्णाची फेवरेट आहे. ही गोष्ट मला सुद्धा इतक्यातच समजली. या खेपेला माझी US परतीची फ्लाईट मुंबईहून होती
आणि मी काही तास अगोदरच मुंबईला गेलो होतो, कारण की मला माझ्या लाडक्या मावशीला भेटायचं होतं आणि तिच्यासोबत वेळ घालवायचा होता. आम्ही दोघे संध्याकाळी चेंबूरला फिरायला गेलो शॉपिंगला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिकडच्या भाजी विक्रेत्यांकडे खूप प्रमाणात शेवग्याचा पाला ठेवलेला होता विक्रीसाठी. या दिवसात शेवग्याच्या शेंगा तशा कमीच असतात, कारण की पावसाला जोर पकडतो तसा या शेंगा झाडावरच खराब होऊन जातात. परंतु पाला मुबलक प्रमाणात आणि फ्रेश हिरवागार उपलब्ध असतो. तेव्हा मी मावशीला विचारलं की इकडे ही भाजी फारच प्रसिद्ध दिसते. तेव्हा तिने मला सांगितलं की अरे 2-4 दिवसावर गोकुळाष्टमी आलेली आहे. तेव्हा शेवग्याच्या पाल्याची भाजी ही श्रीकृष्णाची आवडती आहे. तेव्हा त्याचा नैवेद्य दाखवण्याची इथं पद्धत आहे. पुण्यात मी हे कधीच ऐकिवात नव्हतो किंवा कधी पाहिलं नव्हतं. परंतु मुंबईत परंपरांविषयीचा एक अपडेट मिळणं म्हणजे एक सुखद धक्का होता माझ्यासाठी. परंतु छान, कृष्णाला नुसतंच दही, दूध, लोणी, श्रीखंड आवडत नव्हतं, तर तो भाज्या सुद्धा खात होता. हे सर्व बाळगोपाळांना आपण सांगणं फारच उपयुक्त ठरणार आहे. तुळशीचं तर नावच विष्णुप्रिय आहे. त्यात सोने पे सुहागा म्हणजे शेवगा सुद्धा श्रीहरीच्या अगदी जवळचा निघाला आणि या दोन्हीचं मी वाण माझ्या हाताने लोकांना देऊ शकलो. याचं मला डबल पुण्य मिळेल का नाही माहिती नाही. परंतु या पवित्र चातुर्मास काळात आणि या गोकुळाष्टमी पर्वामध्ये मी श्रीहरीची अशा प्रकारे सेवा करू शकलो, याबद्दल मला फार समाधान वाटत आहे.